गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या भारत आणि पाकिस्तानातील तणाव आता कमी झाला आहे। हा तणाव कमी करण्यामागे अनेक कारणे समोर येत आहेत, पण अमेरिकेने मध्यस्थी केल्याचं जग जाहीर आहे। पाकिस्तानने अमेरिकेचे यानंतर धन्यवाद देखील मानला आहे। यावरूनच कळतं की पाकिस्तानात मोठी गडबड माजली होती। सध्या एक मोठी बातमी समोर येत आहे, ते म्हणजे भारताने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचा न्यूक्लिअर असलेला बेस उद्ध्वस्त झाल्याचं सांगितलं जात आहे। यासाठी इजिप्तवरून बोरेन विमान पाठवण्यात आलं आहे असं म्हणलं जात आहे। खरंच पाकिस्तानच्या न्यूक्लिअरला हानी पोहोचली आहे का? सगळं काही समजून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। बोरेन 10 हा एक विशेष प्रकारचा घटक आहे, ज्यामध्ये न्यूट्रॉन शोषण्याची एक मोठी क्षमता असते। जेव्हा अणुभट्टीतून रेडिएशन लीक होत असते तेव्हा अणुसाखळी अभिक्रिया थांबवण्यासाठी याचा वापर केला जातो। उदाहरणार्थ जपानमधील फुकुशिमा अणुभट्टी दुर्घटनेत मोठा स्फोट टाळण्यासाठी बोरेनचा वापर करण्यात आला होता। इजिप्तमध्ये स्थित नाईल डेल्टा हा बोरेनचा एक प्रमुख स्रोत मानला जातो। त्यामुळे बोरेन 10 इजिप्तमधून पाकिस्तानला पाठवले गेले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। आता हे बोरेन 10 म्हणजे नेमकं काय असतं ते समजून घ्या। बोरेन 10 मध्ये न्यूट्रॉन शोषण क्षमता जास्त असते। बोरेन 10 ला न्यूट्रॉन शोषण करण्याची क्षमता खूप जास्त आहे, त्यामुळे ते न्यूक्लिअर रिएस्टेट मध्ये नियंत्रण राईट्स मध्ये वापरलं जातं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यूक्लिअर सुरक्षा। अणुभट्टीतील न्यूट्रॉन प्रवाहात नियंत्रण करण्यासाठी आणि अणुभट्टी सुरक्षिततेसाठी बोरेन 10 चा वापर केला जातो। सोबतच डिटेक्टर आणि सेन्सरमध्ये वापर न्यूट्रॉन डिटेक्शनसाठी बोरेन 10 चा वापर केला जातो। आता हा सगळा प्रकार रावळपिंडीच्या नूर खान एअरबेसवर झालेल्या हल्ल्यानंतर समोर येत आहे आणि भारताने केलेल्या याच हल्ल्यानंतर पाकिस्तानने सीजफायरची मागणी केली होती। आता याची दुसरी बाजू तपासायची झाली तर काही दिवसांपूर्वी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेजवळ भूकंप झाले होते। शक्यता आहे की ती नैसर्गिक घटना नसून गुप्त अणुचाचणीचा परिणाम आहे असं देखील म्हणलं जात आहे। याचं उदाहरण पाहायचं झालं तर ते आपल्या देशाचं देता येईल। 1998 मध्ये भारताच्या पोखरण अणुचाचणीनंतर असेच सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले होते, जे सुरुवातीला भूकंप असल्याचं मानलं जात होतं। तर हे सगळे संकेत या वस्तुस्थितीकडे निर्देश करतात की पाकिस्तान कदाचित काहीतरी मोठं लपवत आहे, मग ते रेडिएशन नियंत्रण असो किंवा अणुचाचणीची तयारी असो। इजिप्तवरून बोरेन 10 विमान हे चीनवरून पाकिस्तानात दाखल झाल्याचं सांगितलं जात आहे। तर अमेरिकेच्या ऊर्जा विभागाचं एक विमान नोंदणी क्रमांक N47-0SC देखील पाकिस्तानाच्या नूर खान एअरबेसवर पोहोचलं आहे। हे विमान त्या ठिकाणी जाऊन पडताळणी करणार आहे की त्या ठिकाणी रेडिओ किंवा न्यूक्लिअरची हालचाल सुरू आहे का। याबद्दल एक सोशल मीडियावर अनेकांनी माहिती शेअर केली आहे। तर अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने म्हटलं आहे की पाकिस्तानच्या न्यूक्लिअरला हानी पोहोचल्यामुळे पाकिस्तानने सीजफायरची मागणी केली होती असं त्यांचं मत आहे। त्यामुळे आता पाकिस्तान शांत झाल्याचं म्हणलं जात आहे। जर या गोष्टी भारताच्या लक्षात आल्या असतील तर भारताने सीजफायर न करता पाकिस्तानला आणखी हल्ला केला पाहिजे होता। त्यामुळे पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडली असती असं अनेकांचं म्हणणं आहे। या माहितीबद्दल तुमची मते काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।